सद्गुरु चंपती भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज प्रकाशा नमो नाट्य रूपानंता परेश नमो मंगला मंगलादेत हरी नमो स्वकृपा दोषाय तुझे रूपते पाहुले विश्वव्यापी तुझे पाहुले शिवले कामरूपी तुझे ज्ञान सर्वांतरी संचरुदे तुझा सत्यानंद लोकी बरोदे खरे काम निष्काम हे ग्राम सेवा जटू सर्व भावे करू सर्व गावा कळो दे वळो दे कार्य पडू दे धरू दे प्रभू एवढे धरू दे सद्गुरुनाथ महाराज की जय। ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमो नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कलाकुशले काहीच नेने बोलतो एका जनार्दनी तुमचा दास तोची पुरवावी माझी आस। सद्गुरुनाथ महाराज की जय। आपण महिलाच बोलायचं आता पुरुषाचा कोणाला बोलूच द्यायचं नाही महिलाच बोलायच्या आणि आपण आपलाच देवाचा संसार आज करायचा पुरुषाला जास्त द्यायचं नाही। हे बोलायला गेले की आपलं हाय त्याच जाऊन चाललंय ते जवळच आता तसं ते आपलंच बोलवायचं तसं खेळ नाही एकल्याचा खेळ आहे सगळ्यांचा खेळीमेळीचा खेळ खेळूया रामाकडा कसा तरी भगवंताचं सांगा तुमच्या मनावर कोणता अध्याय घ्यायचा ते घेऊ आपण नाही सांगा ना कोणता घ्यायचा ते घेऊ आपण सजीवच्या मंत्राचे घ्या महिला सांगता तुम्ही नाही सांगायचं पूर्ण करणार ते आता मोठे राहिलेले आधी घेऊन टाकाशी राहिलेत की आधी ते घ्या तुमच्याच मनाने घ्या मनाने घ्या माग काला सरकारची पोळी खतम करायचंय त्याला आपल्या आपल्या मनाने लिहिणारा चित्रगुप्त कर्माचा हिशोब लिहिणारा चित्रगुप्त याचे नाव चित्रगुप्त ठेवण्याचे कारण या चित्रगुप्ता जन्मकाळी परमेश्वर घरचे हुकूम मिळालेल्या अक्षरावर प्रत्येक जीवाचे आत राहून चित्र तयार करतो। सगळे सुज्ञान आहेत अज्ञान कोणीच नाही तर मला काहीच येत नाही तुम्हीच मला सांगा मी फक्त वाचते तुम्ही मला सांगा। कर्तव्य कर्माचा हिशोब आहे याचे नाव चित्रगुप्त ठेवण्याचे कारण या चित्रगुप्तास जन्मकाळी परमेश्वर घरचे हुकूम मिळाल्याने अक्षरावर प्रत्येक जीवाचे आत राहून चित्र तयार करतो व त्या चित्राकडून त्याच गुणाचे काम करून घेतो। काय म्हणाय चित्र तयार करतो व त्या चित्राकडून त्याच गुणाचे काम करून घेतो। मुद्दत संपली की जीवाच्या कर्तव्याचे विचार काय केले जीवाच्या कर्तव्याचे विचार काय केले अंतकाळच्या वेळी परमेश्वर घरी पेश करतो। काय करतो चित्रगुप्त आत राहून जीवाच्या गुणाचं काम करतो।
आणि अंतकाळच्या वेळी परमेश्वर घरी पेश करतो. तर व पुढच्या जन्माची हुकूम काढून घेतो. पुढच्या जन्माची हुकूम काढून घेतो. हे न दिसल्याने याच नाव चित्रगुप्त ठेवले. हे चित्रगुप्त परमेश्वराचे आज्ञाधारक हुकमाप्रमाणे काम करणारे असल्याने यास परमेश्वर हुकमावर मोडता येत नाही. हुकमाप्रमाणे काम करणारे असल्याने यास परमेश्वर हुकमावर मोडता येत नाही. या सृष्टीवरील कोणीही जीवाची दया नाही, कारण हा जगाच्या हुकमावर चालत नसून त्यांची उत्पत्ती परमेश्वराच्या स्वाधीन असल्यामुळे हा जगाचे मानित नाही. तर या चित्रगुप्ताचे दुसरे नाव कर्माचे अक्षर, तिसरे नाव मारुती. आपण 2-2 वळी घेऊनच सांगत जाऊ. आता याचे नाव चित्रगुप्त ठेवण्याचे कारण या चित्रगुप्ता जन्मकाळी परमेश्वर घरचे हुकम मिळाल्याने अक्षरावर प्रत्येक जीवाचे आत राहून चित्र तयार करतो. तर आता चित्र मिळाल्या ठिकाणी अक्षरावर प्रत्येक जीवाचे आत राहून चित्र तयार करतो. कसा करतो? चित्रगुप्त म्हणजे आपलं मन. आधी तुम्ही बोला. चित्रगुप्त हे आपलं मनच आहे. चित्रगुप्त मन असल्यामुळे आत राहून ते परमेश्वराच्या घरचे चित्रगुप्त ठिकाणचे चित्रगुप्त जन्मकाळी परमेश्वर घरचे हुकूम मिळाल्याने अक्षरा प्रत्येक जीवाच्या आत राहून चित्र तयार करतो. तर व त्या चित्राकडून त्याच्या गुणाचे काम करून घेतो. कसे घेतो? गुणाचे काम करून घेतो. जे माणसाचा गुणधर्म मूळचा आहे, जे त्याची उत्पत्ती ज्या गुणावर झालेली आहे त्या गुणावर ते काम करतो. त्याच्याकडून ते काम करून घेतो. मुदत संपली की जीवाच्या कर्तव्याचे विचार काय केले. अंतकाळच्या वेळी परमेश्वर घरी पेश करतो. अंतकाळ समयी परमेश्वर मुदत संपली की जीवाच्या कर्तव्याचे परमेश्वर घरी पेश करतो. आता पेश करतो म्हणजे नेमकं काय करतो? अंतकाळच्या वेळी परमेश्वर घरी पेश करतो. पेश करतो म्हणजे आपण जे आता व्यवहारामध्ये रोजच्या रोज चित्रगुप्त तर आतमध्ये बसलेलाच आहे आपल्या अगोदरच, आणि जीवाच्या गुणधर्मावर करतो. तर परमेश्वर घरी पेश करतो. अंतकाळच्या वेळी तर कसा करतो? जे आपण जीवनभर रोजच्या रोज दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या रोज वेळोवेळी काय करतो, जे करायला तेच लिखित होतो. आतमध्ये चित्रगुप्त बसून जे केलेलं आहे तेच लिखित होतो. तेव्हा पुढच्या जन्माचे हुकूम काढून घेतो. हे न धारक हुकमाप्रमाणे काम करणारे असल्याने यास परमेश्वर हुकमावर मोडता येत नाही. आपण भगवंताचं कामच काही केलेलं नाही, आणि भगवंत चांगल्या कर्तव्याने आपल्याला माफ करतो का? करतो का? नाही करत. आपल्या हुकमावर त्यानं काम करतो. तर आपला हुकूम कसा असला पाहिजे? परमेश्वर सांध्यातला असला पाहिजे. आणि परमेश्वर सांध्यातला असो किंवा नसला तरी पण चित्रगुप्त ते जे काम केले ते अंतकाळ समयी पेश करतो. जशी आपण दुकानात जाताना लिस्ट सामान्याचे करून नसतो, तशी लिस्ट आपल्या चित्रगुप्त लिखित होतो. लिहिल्या जाते, लिस्ट प्रमाणे हो लिहिल्या जाते. त्याला म्हणतात संचित. सहज म्हणतो, अहो काय भागल्या जन्माचं आहे किंवा याचं एवढं खेळ, पुण्याचा असो की पापाचा असो, ते संचित तयार झालेलं आहे. आत्म्यामध्ये आपल्या नोंद झालेली आहे, आणि त्या संचितावर आपल्याला चित्रगुप्त काम इथं करून घेतो. आणि अंतकाळी समयी ती पेश होतो. अगोदर जे जसं भगवंताचा 7 दिवसाचा सप्ताह करायलो आपण, तसं आपल्या 7 दिवसामध्ये सप्ताह आहे. आपल्या 7 दिवस आहेत. मग 7व्या दिवशी सप्ताह करायचा, 6 दिवस आपल्याला काय करावं लागणार. जे 6 दिवसामध्ये झालेलं आहे, चित्रगुप्ताने काम केलेलं आहे, ते 7व्या दिवशीचं चित्रगुप्त आपल्याला पेश होते. अंतकाळ समय शेवटचा दिन तेच येणार आहे. सहज म्हणतो, शेवटचा दिन व्हावा गोड, याचसाठी करावं
दिवस गोड. शेवटचा दिवस गोड करण्यासाठी आपल्याला अगोदरच काय करावं लागणार आहे? चित्रगुप्तामध्ये आपली चांगल्या प्रकारे नोंद करावी लागणार आहे. आणि ती नोंद करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? आधी आवड असली पाहिजे भगवंताची. भगवंताची आवड असली पाहिजे. भगवंताची आवड असल्यावर संताचा संग लागला पाहिजे. हिचं थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भगवंताची आवड असली पाहिजे. पण भगवंताची आवड झाली तर काय होते माणसाला? वेळ भेटते. आवड असते तर वेळ काढते बरं का माणूस. आवड नसते तर वेळ काढू शकत नाही. हजार आपल्याकडे बहाणे असतात. वेळ काढायला त्याला भाग्य लागते, संग चांगली भेटायला लागते, गुरुची कृपा असावी लागते. म्हणून साधू संतांचं मन आहे, हीच थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. तर चित्रगुप्त परमेश्वराची आज्ञाधारक हुकमाप्रमाणे काम करणारे असल्याने यास परमेश्वर हुकमावर मोडता येत नाही. या सृष्टीवरील कोणत्याही जीवाची दया नाही, कारण हा जगाच्या हुकमावर चालत नसून त्याच्या उत्पत्ती परमेश्वराच्या स्वाधीन असल्यामुळे हा जगाचं माहितच नाही. या चित्रगुप्ताचे दुसरेच नाव कर्माचे अक्षर, तिसरे नाव मारुती, चौथे नाव नारद, पाचवे नाव गणपती असे एकाच चित्रगुप्ताचे नाव अनंत आहे. कारण यास अंतकाळच्या वेळी केलेले कर्तव्य पेश करून शिल्लक असलेले हुकमावर परमेश्वर घरून जीवास पुढच्या जन्माचे तिकीट काढतो. कसं काढतो? चित्रगुप्त आत बसून केलेल्या कर्माचं लिखित व्हायले आणि मागल्या कर्मावर संचित निर्माण झाला आणि पुढच्या घराचं तिकीट काढायलो. पुढच्या गुणाचं तिकीट काढायलो आपण. पण हे केव्हा कळते आपल्याला? संतांच्या संगतीत. सद्गुरु कृपा आपल्याला माऊलीने तर सगळं सांगून दिलेलं आहे ग्रंथामध्ये. कोणतं तिकीट काढावं हे सगळं काढलेलं. स्वर्गाचं तिकीट काढावं का यमपुरीचं काढावं का वैकुंठाचं काढावं हे आपल्याला अगोदरच तिकीट काढून जायचंय. कोणतं तिकीट काढायचंय आणि कोणतं नाही. एका केलेले कर्तव्य पेश करून शिल्लक असलेल्या हुकमावर परमेश्वर घेऊन जीवास पुढच्या जन्माचे तिकीट काढतो. म्हणून ब्रह्मानंद महाराजांनी असा पुरावा दिला की कहो तुम लाखो मगरूरी, खुदा घर सबको जाना है, ईश्वर से अब भी आएगा, उधर से तुम भी आएंगे. काय म्हणतात? ब्रह्मानंद महाराजांनी असा पुरावा दिला की कहो तुम लाखो मगरूरी, किती कठोर असलास, किती रागिष्ट असलास, तू कसा काही कर्तव्य कर्म केलास तर काय म्हणतात? तुला बी देवाचं घर आहे म्हणतात. चांगले कर्म नरी करता नाही त्यानं केले, नाही भगवंताची सेवा घडली, नाही भगवंताचं नाव आलं तरी त्याला काय आहे? ईश्वराचं घर आहे. तर खुदा घर सबको जाना आहे. सगळ्यांना काय करायचं? देवाच्या घरी सगळ्यांना जायचंय. ईश्वर से हम भी आएंगे, उधर से तुम भी आएंगे. ईश्वर से हम भी आएंगे, उधर से तुम भी आएंगे. उधर से तुम भी आएंगे, इधर से आम्ही भी आएंगे. ईश्वराच्या घरी कोणाला जायचंय? सगळ्यांनाच जायचंय. खुदा जाने तुझसे पूछेगा, बता दो क्या बयाना है. काय म्हणायचे आता? कसे तुझे कर्तव्य कर्म झाले आणि ज्या गुणाची पेश चित्रगुप्ताने आतमध्ये निर्माण केलेली आहे त्याच्यावर अंतकाळ समयी पेश होत आहे. कसे असू द्या, देवाच्या घरी कसं अंतकाळ आला, त्याला वैकुंठचा जीव असला तरी त्याला ईश्वराचंच विमान येणार आहे आणि वैकुंठाचं असलं त्याचं विमान तर त्याला भगवंताचंच विमान येणार आहे आणि वैकुंठाच्याला बी भगवंताचंच येणार आहे. म्हणून तुम इधर से आओगे, मैं उधर से आऊंगी. दोघाला काय करायचं? जायचं. पण कशावर जायचं? जे चित्रगुप्तामध्ये नोंद आपली झालेली आहे त्या नोंदी प्रमाणाचंच विमान आपल्याला येणार आहे. जी नोंद झाली त्याचं विमान आपल्याला येणार आहे. ते विमान माणसाला ओळखता आलं पाहिजे. कसं आहे?
सहज आपल्याला कोणाला गावाला जायचं तर घरीच विचार आपण 10 वेळेस करतो ह्या गावाला जायचंय. मग आपल्याला तर जन्मोजन्मी आपल्याला घर पाहिजे. एका जन्माचं घर घ्यायचं आहे का? एका जन्माचं जर घेतलं तर मग त्याला काही अर्थ नाही. एका जन्मात इथंच यावे, खावे, प्यावे, अवघेचे मरुनी जावे. अनेक जन्माचं घर पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून विठ्ठले कृपा केले. जन्मोजन्मीचं घर घेण्यासाठी आपल्याला जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, म्हणून विठ्ठले कृपा केली. या जन्मामध्ये जंक्शन गाडी आहे. जंक्शन म्हणजे वाईट कितीही माणूस असला त्याला चांगलं बनवण्याची सद्बुद्धी भगवंतानं आपल्याला दिलेली आहे. संगदोष, अन्नदोष म्हणतात ना, संगदोषाचा फरक असतो आणि अन्नदोषाचा फरक असतो. दोन्ही गुण पाहिजे. संगदोष चांगला पाहिजे आणि अन्नदोष पण चांगला झाला पाहिजे आपल्याला. तर म्हणून संघाचा रंग लागावा माणसाला, चांगला रंग लागला पाहिजे. वाईट गुणाचा रंग नाही लागला पाहिजे. संताची संगत धरली पाहिजे. संताच्या संगतीमुळे काय होतंय, जन्मोजन्मीचं आपल्याला घर सवरते. गुरुमाऊलीची कृपा असली पाहिजे. त्याला भाग्य लागते तर का, मित्र भेटायला भाग्य लागते, संघ भेटायला भाग्य लागते. प्रत्येक आपल्याला कोणतेही कर्म करायचं असं, कोणतेही काम करायचं त्याला चांगल्या गुणाला काम करायला गुरुमाऊलीचीच कृपा पाहिजे. मग हे एवढं कळाल्यानंतर आपल्याला भगवंताने सांगितले की आपल्याला काय करावं, काय करू नये, कोणतं तिकीट काढायचं, कोणतं तिकीट काढायचं नाही, हे आपल्याला या जन्मात कळायला पाहिजे. तर जन्मोजन्मीचं आपल्याला घर पाहिजे असेल तर बघा, पाहिजे नसेल तर मग काही हरकत नाही. जाऊ दे ना, कोण बघले पुढचं, आताच खायचं पडले, पुढच्या जन्माचं काय आहे, असं बरेच लोक आहेत म्हणणारे. कोण बघले म्हणतात, देव आहे का जगामध्ये, देव असतो का, आताच आपल्याला पाहायचं आहे, पुढचं काय करायचं, असे बरेच लोक काही म्हणणारे असतात. पण तसं नाही. आपण सहज म्हणतो कुणाही प्राण्याला मार लागू द्या, त्याला काही असं कुणाला काही जमू, अरे बापरे काय झाले असं सहज म्हणतो. पण एवढा मोठा भगवंताने अनमोल देह दिले त्याचा कधीच विचार करत नाही. का करत नाही? संसारात गुरफटलेले असतो आपण. लेकरा सगळं लेकरा बाळासाठी करतो, सगळं कमाई गणागोतासाठी करतो. स्वतःचा कधीच विचार आपण करत नाही. स्वतःची कमाईच कळत नाही, कुणालाच कळत नाही. ज्या माणसाला गुरुकृपा झालेली आहे, खरंच त्याला भगवंताची आवड आहे, त्याला गुरुकृपेचं प्राप्त फळ झालेले आहे, त्याला स्वतःचा विचार कळतो. नाहीतर मग लेकरांसाठी करतो, नवऱ्यासाठी करतो, बायकोसाठी करतो, पण स्वतःचा वेळ कळत नाही. स्वतःची कमाईच लक्षात येत नाही माणसाची, काय कमाई आहे काय नाही. कमाई करण्यासाठी गुरु करावा लागतो, त्याला ज्ञान घ्यावं लागतं. गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती, 3 प्रचिती आहेत माणसाच्या. त्याला गुरु प्रचिती तर पाहिजेच. गुरुची प्रचितीपेक्षा स्वतःची आत्मप्रचिती फार महत्वाची. आत्मप्रचिती झाल्यावरच आपण गुरुला मानतो. अनुभव घ्यावा लागते त्या गोष्टी. आणि शास्त्र कशासाठी केले? तुम्हा आम्हासाठी शास्त्र तयार केले. भगवंताचे अवतारच आहे. भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये भगवंताने एकच काम केले, भक्ताचा उद्धार, दुष्टांचा संहार. कामच भगवंताचं ते आहे. पण आपलं काम काय हे आपल्याला ओळखू आलं पाहिजे. संसार संसार संसारच म्हणतो आपण. चल अरे करा, तुकाराम महाराज म्हणले ना, संसारी असावे आसुनी नसावे, उल्हासी असावे भक्तीसाठी. मग संसारी असावे असून कसं नसं? देव तर दोन्ही बोलायचे, संसारही करा म्हणाले तर देवदेव करा म्हणाले. कसं करावं का? संसार सोडता येत नाही आणि देवदेव बी करता येत नाही, कसं करा? संसारी असावे आसुनी नसावे, उल्हासी असावे भक्तीसाठी. मग कसं आहे, भगवंत शास्त्रात कुठंच नाही संसार सोडून द्या आणि मलाच मध्ये असं कुठंच भगवंताला म्हणले नाही, कोण्या शास्त्रामध्ये मानलेलं नाही. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे करीन तिरील. अवघाचा संसार करा पण सुखाचा करा. पण कसा करा? संसार सोडून देऊन म्हणले नाही, संसार सुखाचा करा. संसार केला पाहिजे, लेकरं बाळ घरदार सगळंच बघलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये असं जगतून नाही.
करूनही अकर्ता राहता आलं पाहिजे. लिप्त नको तेवढा जास्त करायचं. तुकाराम महाराजांनी संसार केला नाही का? केला. पण लिप्त कधी होऊन बसले का त्या संसाराला चिटकून? कधीच नाही. संसार सुखाचा करायचा आणि आनंद किती लोकांमध्ये करायचा बाहेरचा. असं भगवंत गुरुमाऊलींनी म्हणले. मग ह्याच्यासाठीच आपल्याला आत्मज्ञान पाहिजे. स्वतःच अनमोल शरीराची आपल्यालाच अनुभव पाहिजे. एवढं मग देवाला आपले कष्ट लागलेले आहेत. अनमोल अमृतासारखा देह भगवंतांना दिलेला आहे. पण ह्याचा आपण कधी विचार करणार? फायदा कसा घेतला पाहिजे? एवढा कष्ट त्याला लागले. एवढंच आपण एवढे लेकर बाळ झाले विचार लेकराचा करतात. त्याला विचार येत असं ना आपण त्याच्या मनाचा कधी देवाचे विचार करतो का? कधीच करत नाही. स्वतःचा स्वतःलाच एवढं आपण लेख जर पूर्वता झाली नाही, लेकरानं कोणतं काम नाही जाईल केलं तर इतकं जीवाला असं वाईट वाटते. त्याला वाईट वाटत असं त्याला तर फार कष्ट लागले. सर्व विश्व निर्माण करायला तितकाच वेळ लागलेला आहे आणि एक मनुष्याचा देह निर्माण करायला त्याला तितकाच वेळ लागलेला आहे. एवढं करून माझा शीन गेला म्हणतो आपण. मी एखाद्या वेळेस म्हणतो एवढं शिक्षण लेकराला शिकवलंय पण जरासं 1-2 मार्काने गेले की किती वाईट वाटते. खरंच एवढं पैसा लागला, एवढं शिकवलं गडे पण 1 मार्काने गेलं. आपण तर आयुष्य सगळे वाया घालायला त्याला किती शीन होता. सर आयुष्य त्याला किती कष्ट लागले असतात. विश्व लहान आहे का? विश्व किती मोठा आहे त्याला तेवढं विश्व निर्माण करायला भगवंताला एवढे दिवस लागलेले आहेत आणि एक मनुष्याचा देह निर्माण करायला तिला तितकाच दिवस लागलेला आहे. पण 5वा तत्व आहे आपल्याकडं. त्याच्यासारखा देव बनलेला आहे म्हणून भगवान तिथे थांबले. सगळी सृष्टी निर्माण करत 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 एका मनुष्य पर्यंत आले. इथं येऊन शिरी वरतून बघले तिथं भगवंत एका मनुष्यापाशी इथं समाधानी झाली आहे. ओळखणारा मला जन्मलेला आहे म्हणून तिथं भगवंत थांबले गेले. पुण्याच योनीमध्ये भगवंताला ओळखले नाही, फक्त एका मनुष्याने ओळखले नाही. म्हणून 5वा तत्व भगवंताने दिलेला आहे. त्या तत्वावर माणसाने चाललं पाहिजे. ते नामस्मरण केलं पाहिजे. ते नामस्मरण करून भगवंताची प्राप्ती होते आणि ते आपल्याला बाजूला जात असेल तर सांगा बरं मला. का तर मी तर बसले मला काही समजणं झाले काय बोलायले काय नाही काही कळणं झालं. महिला बोलल्या पाहिजे बरं का. त्यांना काहीच म्हणणार नाही, फक्त तुम्हालाच म्हणणार आहे सगळ्यांना. बोलत राहणार असं गप्प बसल्यानं मी काय बोलू? आपल्याला कोणीच हा बी नाही हो बी नाही. चित्रगुप्ताच्या पुढे सरकला. चित्रगुप्ताच्या पुढे सरकला विषय. चित्रगुप्ताच्या पुढे सरकला. रोज आपण काय काय करायचं? चित्रगुप्ता लोक आणि परमेश्वरचं तिकीट काढण्याचं काम चालू आहे. भगवंताने तर सांगितलं कसं आलं तर त्याला आहे. कोणत्याही वैकुंठाचं तिकीट काढलं त्याला मी आहे. तर माणसाला कशा प्रकारे जगायचं आहे हे आधी आपल्याला ठरवलं पाहिजे. कसं जगायचं, काय जगायचं, कसं करायचं ते एवढं भगवंतांना अंतकाळचं आहे ना का. बरेच जणांना मी स्वतः बघलेलं आहे, डोळ्याने पाहिलेलं आहे. मी बऱ्याच पाहुण्याच्या घरी गेले कधी देवाचं आयुष्यभर कधी नाव आलेलं नाही तोंडामध्ये. आणि अंतकाळचं मी अहो नाव घ्या देवाचं रामराम तरी म्हणा, राम राम तरी म्हणा. बरेच लोक त्याचं त्यालाच पडले दुःखातून तुम्ही काय देवाचं नाव घे म्हणायला सारखं त्याचं त्यालाच पडले जीवाचं. ही नाही होत नाही. म्हणून भगवंताला बुद्धी दिलेली आहे मानवाला. माणसानं फार विचार केला पाहिजे. आपल्याला शिंगणार नाही, देवाला शिंगणार. माणूस बरं 100 वर्ष जगत आहे पण माणूस काय असं म्हणजे अहो 100 वर्ष जगला, 100 वर्ष जगला. 100 वर्ष जगण्याला काय अर्थ नाही, पण तो कशा प्रकारे जगलाय त्याला म्हणतो. तो जगला कसा त्याला म्हणतो. 100 वर्ष जगण्याला काही अर्थ नाही, पण कशा प्रकारे तो जगला त्याला फार म्हणतो. मग कशा प्रकारे जगला हे त्याला सुरुवातीला कळालं. सकाळीची भूमी गेली जे आम्ही पारायण करायलो ना तर आम्ही भूमी गेली कशा प्रकारे 100 वर्षे कसा जगते, कसा जगला पाहिजे. तर त्याच्यामध्ये हे भूमी गेली तुम्ही वाचून दाखवते. सावधान सावधान वाचे बोला राम राम, सावधान सावधान
10 वर्षे बालपण 20 वर्षे तारुण्ये अंगी चढे अभिमान नसे स्वरूपाची जाण सावधान सावधान. आपल्याला ज्यावेळेस आपलं लग्न लागते त्यावेळेस सावधान सावधान होते. त्यावेळेस सावध होतोच का आपण? जसं आता ज्या वेळेस आपल्याला सद्गुरूची कृपा झालेली आहे, ज्यावेळेस माणसाला प्रत्येक माणसाला गुरु पाहिजे आयुष्यामध्ये, ज्यावेळेस देवानं आपल्याला अनुग्रह घेतलेला आहे, भगवंत गुरु केलेला आहे, तेव्हा आपण सावध झालो पाहिजे. तेव्हा तर यासाठीच माणसाला गुरु करावा लागतो, तेव्हा आपल्याला सावध होतो. एक तर काय होतं संसारामध्ये, तेव्हा सावधान होतो. संसारात सावधान पडल्या सावध होते माणूस, पण या कार्याचं सावध का पडत? 10 वर्ष बालपण 20 वर्षे तारुण्य अंगी चढे अभिमान नसे स्वरूपाची भान. 30 झाली भरती कन्या पुत्र लागती त्याचीच पडे भ्राती नसे स्वरूपाची स्थिती. काय झाले? 10 वर्षे कुठे चालले? बालपण चालले माणसं. 20 वर्षे तारुण्य चालले, अंगी चढे अभिमान यायला. तारुण्यात अभिमान येते माणसाला, प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे. नसे स्वरूपाची भान. 30 झाली भरती कन्या पुत्र लाभती त्याचीच पडे भ्राती नसे स्वरूपाची स्थिती. सावधान सावधान मुखाने बोला राम राम सावधान सावधान. झाले 10 वर्षे संपले, 30 झाली, 40 वर्षे झाली, डोळ्यात 40 आली, नेत्रात फुले पडती नैनात जवळी. काय माहित? 30 झाली, डोळ्यात 40 आली, नैनात डोळे फुले पडती. सावधान सावधान 50 झाली भरती दंत पंगती पडती. 50 भरती झाली. आता 10 वर्षे गेले, 20 वर्षे गेले, 30 वर्षे गेले, 40 गेले. आता 50 झाली भरती दंत पंगती हालती श्याम केस शुभ्र होती. केव्हा माहिती? 50 झाली की माणसाचे केस पांढरे राहिले, दात सगळे गळून चालले. त्याला म्हातारा म्हणती सावधान सावधान मुखाने बोला राम राम. संपली ती. आता अर्धच गेलं, 100 अर्ध गेलं. आता उरले अर्ध्यात काय बघू. 60ची बुद्धी नाटी हाती घेऊन या काठी वस लागे पाटी त्या हासती परटी. 60ची बुद्धी झाली, हाती घेऊन काठी वस लागे पाटी त्याला हासती परटी. संपले. आता 60 गेल्या, उरले किती आता आपल्याला? खूप 70च्या विवेचना मग होती यातना वसवसे उठवेना उठला बसवेना. सावधान सावधान मुखाने बोला राम राम सावधान सावधान. 17 झाले, इथपर्यंत आलो आपण. सगळे नेत्र एक एक काय व्हायला आपले वगळत चालले. आता चारागेचा मिळवून अंगी मग झाला देशोदेशी जळविना जैसा माझ जीव होती वेडा पिसा. सावधान सावधान नवावरती पूजे तिथे राहिले शून्य माझे माझे मन तैसे आता कोण आहे तुझे. सांगा. बसलेलं उठता येणं झाले, उठलेलं खाली बसता येणं झाले. आता
होता कोणी रामदास, सोडा संसाराची आस, सांगत असे सज्जनास, धरा सद्गुरूची आस, सावधान सावधान, मुखाने बोला राम राम. आता काय बोला, 100 वर्ष पूर्ण झाले, दात गेले. जे काम भगवंत नेत्रांनी सांगितलं ते कधी केलं नाही, कधी हाताने टाळी वाजवली नाही, कधी जे म्हणतो सदा सर्वदा यावर तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, हे देह कधी कारणाला पडला नाही. डोळे गेले, हात गेले, पांढरे केस झाले, दात पडले, बसबस करायला लागले, आता चलता येण्यात झाले, उठता येण्यात झाले, हातात काढले आले, पोरं भासायले, आता कसं करावं, कधी देवाचं नाव घ्यायचं. 100 वर्ष तर झाली आपल्याला. बरेच असे म्हणणार आहे की आताच देव कधी करायचं नाही. अरे कधी करायचं मग, आता नाही करायचं. म्हातारपणी म्हातार लेकर चालले, कानं चालले, काय तोंडाला राम येणं झाले ना, तर मग कधी करायचं. तसं नसते. भगवंताची कृपा आहे. मानव जन्म भगवंताने एवढा अठ्ठासानं बोलले, अमृतासारखा देह बनवलेला आहे, त्याचा विचारच बालपणामध्ये माणसाला केला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे जगला पाहिजे. त्याला आयुष्यभर आपण किती जगून काय अर्थ नाही. त्याला महत्वच भगवंताचं कळण्यात गेल्यावर त्याला आयुष्य किती जगून त्याला काही अर्थ नसते. अरे कमी जगा आयुष्य, पण चांगल्या प्रकारे जगा. त्याला कळलं पाहिजे काय नाही. आलो ना, भाड्याचं घर आहे, या घरामध्ये पुढच्या घराची तयारी करण्यासाठी कशा प्रकारे जगलो पाहिजे आणि काय नाही. मग हे केव्हा होते आपल्याला, सद्गुरूची कृपा, धरा सद्गुरूची कास. सद्गुरूची कास धरावं लागते, सद्गुरूला शरण जावं लागते. सद्गुरूची कास धरली तर आपल्याला स्वतःची कास ओळखू येते. कशी कास आहे माणसाची, कशी धरा, आयुष्यभर कशी कास धरून चालायचंय आपल्याला, हे स्वतःला कळलं पाहिजे. बरेच म्हणतात आताच करायचं नाही आम्हाला, नंतर करता येते देवदेव, आतापासून काय करायचंय देवदेव, म्हातारपणी करतात. अरे एक एक चाललं ना माणसाचं बघा, शेवटचा युग कलियुग आहे की नाही. आता मानवाचा शेवट आहे. 84 खाली फिरून आलो आपण, शेवटी काय आले, मानव जन्म भेटायला. इथं मागे लागून तेच घ्यायला, तेच निर्माण करायला, मागे नाही गुणावर इथं कार्य करायला की नाही. मग ते सद्गुणी चांगली मोडणारी दिली की नाही आपल्याला, मग इथं तरी वाटायला पाहिजे की नाही, मोडायला पाहिजे की नाही. आपण थोडा तरी विचार करावा. मानवाला सद्बुद्धी आली पाहिजे. अरे हे मंदिर दिसाय, पण मंदिरात काय चाललंय हे तरी बघावं निदान, काय चाललंय काय नाही हे तर बघा. आपल्याला देवाला दिवा तर लावून मेहनत झाली, पण दिवा लावलाय की नाही बघायला तरी जावं, अशी तरी माणसाला भावना पाहिजे. असं निवड भावना नसल्यानंतर कधी करायचं, सद्गुरूची कास धरून कसे चालायचं, कसं वागायचं, कसं चालायचं, हे तर जरी करतात. आणि इथं आल्यावर आपल्याला कर्म स्वतःचे स्वतःला कळणार आहे, काय करायचे काय करायचे नाही. सगळं आयुष्य झाले की आपलं याच्यामध्ये संसाराचं लिप्त. मग मला येत नाही शेवटी काढण्यात मावली काहीच नाही माहिती. शेवटी कोणी लागे वस्त हातात काढलेलं कोणी पुसणार नाही, कोणी विचारणार नाही. आपल्याला स्वतःच स्वतःलाच पाहावं लागणार आहे. स्वतःचे कर्तव्य कर्म स्वतःलाच घडावं लागणार आहे. स्वतःच्या कर्तव्य कर्मावरच आपल्याला जन्म घेणार आहे. कोणीच येणार नाही, मूल येणार नाही, नवरा येणार नाही, बायको नाही, सोबत कोणीच येणार नाही. मग तेव्हा काय मला 10 देवा म्हणलं तर मग 10 नाही येणार, 10 देवही नाही येणार. का आता आपल्या चित्रगुप्तात कोणती नोंदच नाही, मग तो कसा येणार. त्याला स्वतःचं घर आपल्याला कवा येते भगवंत. आता उदाहरणामध्ये देव आपल्याला घरी यावं वाटते की नाही सांगा बरं. हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा ना. देव घरी यायला आवडते. आपल्याला देवाच्या घरी जायला आवडते का? आवडते का? आवडते? मला आवडते. मला आवडते. मला तुम्हाला आवडत मला कधी होतं बघा. देव आपल्या घरी आवडते, खुशी वाटते, पण आपल्याला देवाच्या घरी जायला दुःख होते. नको माय मरू द्या वाटतात, किती थकले हात थकले मरू द्या वाटतात. त्याला वरची गोळ्या औषध इंजेक्शन देऊन जरा नुसतं करतो आपण, पण जा वाटत नाही. देवाच्या घरी दुःख होते. का दुःख होते? नको वाटते ते. देव आपल्या घरी यायला देवाला खुश, पण देव येण्यासाठी आपल्या घरामध्ये काय करावं लागतं इकडे आपल्याला. पाहुणे कोणते आपल्या घरी यायचं असते, आपण किती स्वच्छता घरामध्ये करतो, सगळं टाप टीप ठेवतो, पसारा असारा सगळं आवरून पाहतो. पाहुणे यायलेत आपल्या घरी, मग पाहुणे यायला एवढा 8 तास भगवंता करतो. पाहुणे यायला
मग जगाचा चालक सूत्र आपल्या घरामध्ये येण्यासाठी आपल्याला काय करावं? सूत्रधारी सूत्रधारी जगाचा मालक आहे, जे जगाचा बाप आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला घरी येण्यासाठी, त्या भगवंतासाठी घर स्वच्छ ठेवावं लागेल. निर्मळ घर ठेवल्यावर तर मग भगवंत येईल की नाही आपल्या घरामध्ये? हे घर समजून नका बरं. हृदयाच्या आसनी तुझ बसवितो मोहना, जीव पावन हा पावया तुझ बसवितो मोहना. कसं बसवायचं त्या भगवंताला? आपल्या घरामध्ये भगवंताला कसं बसवायचं आहे? त्याच्यासाठी आपल्याला त्याला बघून बसण्यासाठी आपल्याला घर किती स्वच्छ करावं लागेल ना. 4 वेद दिले, 5 तत्व दिलेलं आहे. त्याच्या 4 वेदाने आपल्याला काम करावं लागेल ना. त्याचं काहीतरी तर तसा शिल्वा घालतो. समजणे, सोचणे, ऐकणे, पाहण्यामध्ये आणि देवाला ओळखण्यामध्ये. देव जर पाहायचा म्हणलं तर आपल्याला देवाचा शोध लागणार नाही बरं का. नुसतं पाहायचं म्हणलं देवाला ओळखावं लागलं. नुसतं पाहायला गेलं तर देव दिसते. महादेवाची मूर्ती आहे, ही गुरुची मूर्ती आहे, माझ्या मारुती मूर्ती आहे असं वाटते. पण मूर्ती बघून काही समाधान होईल का? नाही म्हणा. देवाला जाणून घ्यावं लागेल. खरं भगवंताकडे काय आहे, काय वास्तव भगवंताकडे आहे. आपल्याला काही जाणीव नसती म्हणून भगवंताकडे मागणी करतो आपण. देवा नोकरीला हो दे, पोरीची सोलीक हो दे, लग्न हो दे, हमको हो दे, टमको हो दे, अशी मागणी करतो. लिस्ट करून जातो. 400-500 रुपयाचे असे 551 असे काही नारळ पडतो देवाला. बघितल्यावर मागणी करतो. खरंच त्याला जाणून जर घेतलं, अंतःकरणेने, श्रद्धेने आणि भावनेने जर जाणून घेतलं तर त्याला मागणी होईल का आपली तशी? त्याला नाही होणार. का? जाणून घेतल्यावर त्याचा भगवंताचा गुरु माऊलीकडे आहे काय द्यायला नेमकं. म्हणून आपले जुने लोक म्हणजे माझ्या ऐकण्यात कोण होतं त्या? आजी लक्ष्मीबाई होत्या. गुरुदेव आळंदीला जाऊ लागले. गुरुदेव आळंदीला चालले होते आणि ओळखणाऱ्यालाच ओळखवायला बरं देव. ज्यानं जाणून भगवंताला घेतलेला आहे त्याला देव ओळख वाढलेला आहे. आणि ज्यानं अंतर्दृष्टीने, जे वरच्या दृष्टीने ज्यानं बघितले त्याला देव कधीच ओळख वाढलेला नाही. आणि ज्यानं आतमधून भगवंताला बघितलं आहे त्याला देव बरोबर ओळख आलेला आहे. त्याही काळामध्ये होते. सगळ्या 4 युगामध्ये, सतयुगात आहे, द्वापार युगात आहे, त्रेतायुगात आहे आणि 4थ्या युगामध्ये, त्रेतायुगामध्ये बी आहे. भगवंताचं कार्यच आहे. प्रत्येक अवतारामध्ये भगवंताचं कार्य तेच आहे. फक्त माणसाला ओळखण्याची दृष्टी पाहिजे. आणि ती दृष्टी केव्हा आली पाहिजे? याच जन्मामध्ये ओळखण्याला, देवाला ओळखण्याची दृष्टी आहे. दुसऱ्या जन्मामध्ये दृष्टी नाहीये ती. ज्या वेळेस भगवंत राहिले गुरु माऊलीला वेळ आली आळंदीला जायचं आणि ओळखणाऱ्यानं ओळखलं बरोबर. गेले गुरु माऊली घरी, पाडवी गाव आहे तिथं बसली मांडव. तिच्याकडे घरात अति गरिबी होती त्या माऊलीची. तरी तिनं लोकांकडून एवढी एवढी डाळ आणली, एवढीच वाटीभर आमटी केली, एवढंच पुरण घातलं, एवढ्याला 2च निवड केले, एवढाच भात घातला आणि गुरुदेवाचे पाय धुतले, चरण धुतलं, भगवंताला आंघोळ घातली, पाठावर बसवलं आणि एवढाच निवड ताटामध्ये दिला खायला. परिस्थिती नसल्यामुळे काय करणार? देवाला भक्ताचं मन ओळखत का तर निर्माण त्यानं केलेलं असते. प्रत्येक माणसाचं भगवंताला माहित असते तो कसा आहे. का तर त्यानं बनवलेलं असते ना त्याला. आपलं काय मागायला जन्माचं संकेत आहे, पुढे काय आहे ते त्याला माहित, म्हणून त्याला माहित असते. मग भगवंताला माहित होतं. माझी माय मावली निवड दाखवला तेवढ्याला 2 उदक खाऊन देवाने ढेकूर दिला. पोटावरून हात फिरवला, पोट टच भरलं माय म्हणून. तिला ओळखू आलं होतं देवाला आळंदीला जात आहे. डोळ्याला धारा लागले. देवाला आळंदीला चालले. देव म्हणजे माय काय आणू तुला? मी तर चालू आता तुला काय आणू? जुनी भाषा आपली पहिल्याची. तेव्हा मला काही नका, फक्त आंगडा आणा नाही. काय म्हणे? आंगड. पहिल्या जुन्या बायका आपण आता शर्ट म्हणतो. आंगडा आणा मला. आंगड म्हणजे काय हो? हे शर्ट नाही, वस्त्र कापसाचं शर्ट नाहीये त्यांना. शेररूपाचं शर्ट पाहिजे होतं. देवा मला आंगडा आणा. का कोणती मागणी केली तिला? अंतकाळ समयी
मग तिला कोणतं पेश केलेली होती? आधी तिच्या चित्रगुप्तामध्ये काय भेट झालेला होता? जिंदगीची कमाई कोणती होती? देवाला नामस्मरण केलं, भजलं, देवाला जे आवडलं होतं तेच दिलं, बस दुसरं काही दिलं नाही. संसार सोडला नाही, संसार केला. कसा केला? निपटून न राहता, संसारी असावे असूनही नसावे असं संसार केला. तसा संसार केला म्हणून चित्रगुप्तामध्ये चांगल्या प्रकारे नोंद झाली ती. अंधकार तर होणारच आहे, आजही होणारे उद्याही होणार आहे अंधकार. पण कशा प्रकारे? मग देवाला काय मागितलं? देवा काय आणू म्हणलं? आंगडा आणा म्हणे. आंगड कोणता आंगडा? वैकुंठाचा आंगड, श्रीरूपाचा आंगडा. हे कशा आताच्या हानी परिस्थितीमध्ये लोकांना कळत नाही. ज्याला ओळखता आलं ना देवाला त्याला बरोबर ओळखतं. मग आंगड आणा म्हणल्या ना निघाले देवाला. असं माणसाला काय देवाकडे मागता येईल ही मागता आलं पाहिजे. काय देवाला मागावं आणि देव देतय का, देऊ शकते का, आणि देवाला काय मागावं. म्हणून म्हणले की काय म्हणले त्याची ते अभंग आहे ना, घडी घडी म्हणे तुझे नाम जपावे, चित्त स्थिर करोनी चरण पावे रे, अनुभव घ्यावे चरण पावे रे, अनुभव घ्यावे. घडी घडी म्हणे तुझे नाम जपावे. काय जपलं? घडी घडी नाम जपलं. जे भगवंतानं काम या वेदाला लावलेलं होतं तेच काम वेदाला लावलं. त्या वेदाने त्यांनी ते काम बरोबर. भगवंताची आवड असल्यामुळं काय झालं? ते भगवंत प्राप्तीचा हृदय स्वच्छ केलं. हृदयात भगवंत देव येऊन बसले. वेळ लागतो तर देवाला यायला आपल्या हृदयामध्ये घरामध्ये काहीच वेळ नाही. तसं आपलं अंतःकरण ठेवलं पाहिजे, मनाची भावना निर्माण केली पाहिजे. भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे का? भगवान ज्यावेळेस मंत्राचा जप करते वेळेस मनाची भावना कशी असली पाहिजे? शुद्ध असली पाहिजे, मनाची भावना स्वच्छ असली पाहिजे. मग सगळा खेळ कशावर आहे माणसाचा? अट्टहास, शेवटचा दिन गोड होण्यासाठी काय काय असा अट्टहास कोणता असला पाहिजे माणसाला? भगवंत प्राप्तीचा असला पाहिजे. शेवटचा दिन होणार. शेवटचा दिन होण्यासाठी काय? घडी घडी म्हणे तुझे नाम जपावे, चित्त स्थिर करून या चरण पावे. मन स्थिर केल्याशिवाय आपल्याला भगवंताचं चरण दिसत नाही. आणि मन स्थिर करायला काय पाहिजे? भगवंत प्राप्ती, संताचा तर सहवास पाहिजेच पाहिजे, गुरुमाऊलीची कृपा पाहिजेच पाहिजे. त्याला गुरुच करावा लागतो. गुरु मी साधा सुद्धा करून चालत नाही. ज्या गुरुने जन्म मरणाच्या फेऱ्यातून ज्याला काढलेला आहे तसा मला गुरु आहे. जन्म माझे मरून गेले, मी झालो आम्हाला. ज्याला मरण काढलं, जे जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढल्या तर असा मला गुरु पाहिजे. अशी भावना असली पाहिजे माणसाची. मन स्थिर केलं पाहिजे तेव्हा सगुण सुख. म्हणून ध्यास हा मनाला सगुण रूप पाहो, ध्यान मनी गुण आता तयाचे सगाव. हे ध्यास हा मनाला असतो. ध्यान मनी गुण आता तयाचे सगाव. हे असं चिंतन ध्यास असला पाहिजे माणसाला भगवंत प्राप्तीचा, भगवंत भेटण्याचा. ध्यास असल्यावर त्याला वेळ लागतच नाही माणसाला. त्याचं लेकराला तो मग नंतर माझा शीन हलका झाला, माझ्या लेकराला शीन आला नाही. आपण तर म्हणतो साधा मायेचा पसार असून आपण तर म्हणतो ते तर एवढा चालू सूत्र आहे जगाचा मालक आहे, त्याला तर फार कष्ट लागलेत बनवायला. आपण त्याचा विचार कधी करत नाही. आपण आपला स्वतःचाच विचार संसारापुरतं करतो. असं जुनी बायका म्हणत होत्या. अशा बायका त्यांना अट्टहास होता, भगवंताचा ध्यास होता त्यांना. बोलणं झाली, सगळे शांत बसले, मी एवढीच बडबड करत बसले. काय बोलणं झालं? मी बोलायले काय? मला काय कळत झालं मी काय बोलायला काय नाही? तुम्ही सांग. त्याला तर एवढं लाडकं केलं, आता आपण लाडकं का बोलू पाहिजे? लाडकं आपण देवाने एवढा लाड केलाय की नाही? केलं पाहिजे. लाड एवढा देवाने आपल्यावर केले की एवढे भगवंताचे उपकार आहेत की नाही? एवढा अनुभव केले का करतो बसावा आपण? का करतो बसायचं?
आपण आपल्याकडे संसाराचं बोलायचं का आपण नाही. कोणाचं बोलायलो? मग बोलतो थोडं. पण कर्माचे ज्ञान होण्यास किंवा कर्माच्या बाहेर पडण्यास याच जन्मात परमेश्वर प्राप्ती पाहिजे. कारण प्रत्येकाच्या कर्माचे अक्षर अंतकाळी परमेश्वर हुकमावरच मिळते. म्हणून जिसने लिखाया वही मिठाये असे म्हणतात, कर्मावरच भेटही होतात. ज्या जीवाच्या कर्माचे अक्षर यमपुरीचे आहे त्यास या जन्मात दैत्याची भेट होते. आता ती भेट कशी होते सांग. जीवाच्या कर्मात स्वर्गाचे अक्षर त्यास बाल ब्रह्मचारी संन्यासी याची भेट होते व त्यांच्या कर्मात परमेश्वर प्राप्तीचे अक्षर आहे त्यास देवाची भेट होते. त्याच्या चित्रगुप्त त्याच कर्तव्याच्या हुकमाप्रमाणे काम करतो. पण कोण्याही जन्माचे जरी चित्रगुप्त काम करेल तरी तेच रूप त्यांच्या समोर असून अंतकाळच्या वेळी दुसऱ्या जन्माचे फॉर्म काढण्यास चित्रगुप्तास हजर व्हावे लागते. कसं व्हावं लागते ते सांगा. सांगता का दादा सांगा. नाही बाबा बोला. बोला, बोला. नाही हो बोललं पाहिजे असं म्हटलं. नाही ते मुळं कटणं आले आपल्याला. कसं बोलावं? आता हजर कसं होते सांगा ना. कसं लागतं? कसं काय? शेंडाकडून बरोबर घ्यावं लागते तेव्हा जमते. शेंडा गेला पूर्ण वाचता वाचून का पूर्ण. असं कसं मध्ये येते तुम्हाला? एखादा विषय त्याच्यामध्येच होणार आहे. चित्रगुप्तास या जन्मात राहणारे ज्ञान न होण्याने त्याला या जन्मात राहण्याचे तिकीट देवास मागता येत नाही. राहणारे ज्ञान न होण्याने त्याला या जन्मात राहण्याचे तिकीट देवास मागता येत नाही. कारण त्यास जाणीव नाही. परमेश्वर प्राप्ती जरी झाली तरी त्या जीवाने देवास काय मागावे ही सुद्धा जाणीव पाहिजे. सांगा आता बोलायचं काहीच नाही बोलायचं त्याच्यामध्ये. प्राप्तीच होती कशी येतात? प्राप्ती म्हणजे काय? परमेश्वर प्राप्ती म्हणजे काय? आम्हाला परमेश्वर प्राप्ती म्हणजे असं झालं आपल्या सगळ्याच्या माध्यमातून सत्संगात येण्यामुळं आम्हाला एक परमेश्वर संपतराव भगवान हे दिसले. आम्ही याला प्राप्त केल्या. तरी पण काय पाहिजे आता? देवाला काय मागावं? काय मागावं? पाहिजे. प्राप्ती झाली की हो. आम्ही देवाला मान्य केल्या म्हणजे प्राप्त केल्या. नाही असं बोल देत. आता मागाव काय? काय मागव सांगा. काय मागावं? प्राप्त केल्यापर्यंत परमेश्वरला प्राप्त करून घेतलं. हो. आता प्राप्त केल्यावर काय मागावं? काय मागावं? पुढच्या जन्मात काय माहिती? पुढच्या जन्माचं तिकीट मागाव. पुढल्या जन्माचं तिकीट मागावं. आता काय? दुसरं काय नाही. तिकीट कसं आता आपल्याला विषय होता कुणाला मरा वाटते का सांगा. आपला हा विषय हेच आहे. नाही पुढच्या जन्मात जन्माकडे बोलू नका. विषयाला अनुसरून चला. पुढच्या जन्माचं तिकीटच आहे आपल्याकडे आता या अध्यायामध्ये. कसं मागावं? काय परमेश्वर आम्ही आग्रही केल्या. आमचा देव चंपतच आहे आणि हा चंपत चराचराच आहे. परमेश्वर प्राप्ती झाली. आता एक सगळी प्राप्ती झालेली सांगितले. आता देवाला काय मागावं? तू सांग. तू काय मागशील देवा? नाही आता मला काय सांगू नये तुम्ही सांगा. मी म्हणतो पुढच्या जन्मात तिकीट मागाव. आता एक सांगली त्याच्यात तुम्हाला तिकीट मागवलं सगळ्यांना सांगूया. ज्याला जसं कळालं तसं सांगूया. अहो आपण पुढच्यासाठीच करायला आता जे करायला पुढच्यासाठी करायला आणि पुन्हा जे करणार तर पुढच्यासाठीच करायला. देवाची प्राप्ती झाली. देवानं आम्हाला ज्ञान सगळं दिलं. बरोबर आहे का? चित्रगुप्त आमचा
देवाचं मनात तिथं चालेल इथं हा? चित्रगुप्ताच्या मनात चालेल चित्रगुप्त आपणच व्हा. चित्रगुप्त म्हणजे चित्रगुप्त दुसरा कोणीच नाही जगात. ज्याचा त्यानंच चित्रगुप्त आहे. गंगाबाई विषय कुठे चालला, तुम्ही कुठे चालले? ज्याचा त्यानंच चित्रगुप्त आहे. दुसरा कोणता चित्रगुप्त आहे? खातर काढायचा शिष्य व्हायचे. आपल्या आपलं चित्रगुप्त व्हा. आपण काय करावं काय करू नये हे आपले आपण चित्रगुप्त व्हा. आता हं? काय म्हणतात पाटील, एक भजन आहे. दुर्गाजी म्हणे देवा तुझा विसरण व्हावा, हेच मागणे अनंता दया ठेवा दिनावर, येला त्याची हो आघाद सदा वाहे निरंतर. ह्याची मागणी आता दया ठेवा दिनावर, ही मागणी मागण्याची पद्धती आहे. तुझा विसर न व्हावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपयोग नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हे मागणं आहे, हे मागणं मागावं भगवंता. याशिवाय ते कुठलं मागणं असत तर सांग. नाही माझ्याकडे नाही हे ना सगळे बरोबर आहे ना सगळे जण राहिलं तर पुढच्या जन्मामध्ये येते. देवाची चिंता आता राहिलं तर पुढच्या याला पिढीला म्हणजे पुढच्या भविष्याला येते. चिंताही पाहिजे, कर्तव्यही पाहिजे, थोडी भांडणी घ्यायला लागते, सगळं करावं. कुठली सूट नाही, कुठली सूट नाही. दररोज काही कर्तव्य करशील आपलं जेव्हा योगाने विख्यात असल्या प्राप्ती झाल्यामुळे तिथं आल्या. जसं झोप सगळ्याला प्यारी, सगळ्याला आळस प्यारा. ती आळस झोप निद्रा काढून इथं आल्या म्हणजे आपल्याला इथं प्राप्ती झालेली देवाची. आता इथून कर्तव्य करायचं आहे आता म्हणजे आपलं पुढचं जन्म तिकीट आहे. शॉर्टकट आपण जास्त चल पुढं तिकीट होय, पण ते अंतकाळ कसा करावं? तिकीट भेटलं, तिकीट काढायचं, तिकीट काढावं कसं? निघालं कसं आता चालू आहे, कुठं निघाले? अहो निघालं. प्रत्येकाला गती परमाने आहे, त्याच्या तिच्या कर्तव्याला परमाने. तिकीट सगळेच निघालं. करावं काय त्याला? काय असं ना मार्ग, स्पेशल डबा पुन्हा एसी मार्ग असेल ना. पण तिकीट निघालं. इथं सगळ्या जमलेल्या माता मार्गावरचं आमच्या सगळं तिकीट निघालं. ज्याचं त्याचं डबा रिअल होती. पुढे आपल्याला कर्माप्रमाणे डब्यात बसायचं आहे. आणखी एक कंडिशन हा तुला समजून घ्या. तिथं मध्येच की आम्ही इधर से आएंगे, तुम्ही उधर से आओगे, खुदा जान सबको मत पूछेगा, बता दो क्या बयान है, किसका बयान? अडनवी का बयान, किसका? स्पेशल डब्बे में सबको मुंबई जाना है. हसण्यावर बोल नका, जेव्हा भेटलं त्याच्यासाठी मला स्वर्गाचा जीव स्वर्गाला जाते, वैकुंठाचा जीवन आणि चार खाणीचा जीव चार खाणीला. तीच तिन्ही करतात ज्याचे ते ज्याच्या गाडीचं तिकीट काढलं ते पुढे जाणार. काढता वेळेस आपल्याला काय करायला लागेल? अंतकाळ येता जवळी, काय अंतकाळ ज्या वेळेस आपला येत आहे, तिकीट काढलं तर जायचं कुठं? तिथं पुढचा भाग झाला. अहो अंत सांगून नाही पण साहेब नाही नाही, अंतकाळ ज्या क्षणात आहे. क्षणातच आहे ना. अंतकाळ येता जवळ त्रिकुटी लावणी समाजी देह त्याग केला. ज्यावेळेस आपल्याला अंतकाळ यायला, तिकीट काढलं तुम्ही, काढायचं तिकीट काढलं नाही, आपल्या तिकिटाच्या मार्गावर काढायच्या मार्गावर तिकीट निघालं नाही. ज्यावेळेस अंतकाळ येवला त्यावेळेस आपल्याला त्या सद्गुरूचं रूप दिसलं पाहिजे. अहो क्षण बंद आहे. क्षण बघून हा उठेल आहे की नाही की मी हो काय सांगून आहे का?
अंतकाळ म्हणजे सदाकाळ. बरोबर, सदाकाळ ज्यावेळेस अंतकाळ व्हायला चांगल्या लोकांचं समजा सद्गुरूच्या सानिध्यातला चांगले म्हणजे मग म्हणायचंच नाही. असं कसं म्हणतात? चांगले नाही बोलू. आताच मला एसी डबा 500 डबा कशाला म्हणजे ज्याचं त्याला कलेक्शन झालेलं आहे. चांगलं म्हणजे काय, जे वैकुंठचा जीव असेल, 184चा असेल, स्वर्गाचा त्याला असेल, सांगू नये का? सांगू ना, माझा अर्थ समजून घ्या मी काय बोलतोय. बरोबर. तर ज्यावेळेस तुमचा अंतकाळ होत आहे त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? सदा सर्व काळ तोठी त्याचा अंतकाळ जवळ आहे तुम्ही. हो, मग कुठं पाहता तुम्ही? तोच सदा तुम्ही सर्व पाहता कुठं? बाहेर पाहता की अंतर्यान कुठं पाहता? असं म्हणायचं. अंतरी बाहेरी एकच. होय हो, अंतरीबाहेर तर आहेच. म्हणजे दृष्टी दिसे तेथे हरिरूप पूजा त्याला पुन्हा सगळी कणाकणामध्ये अंतकाळ येईल असं कसं येईल तेव्हा बघतो माझी म्हणते का मग येईल तेव्हा बघतो माझी. आपल्या ग्रंथात सांगितले तो ज्यावेळेस अंतकाळ येतो त्यावेळेस आपल्या त्रिकूट ठिकाणी सद्गुरूचं रूप किंवा भगवंताची दृष्टी दिसल्यावर त्यावेळेस आपण त्यांचा आपला अंतकाळ करावा आणि त्याच्या आज्ञेमध्ये सांगितलं सांगितलं तसं. अजून कोणी काय सांगले त्याचा नियम नाही की त्याचा टाइम नाही. नियमाच कुठं धरती? नियमात चालच नाही प्रश्न येतो. कधी येऊ द्या तुम्हाला, एका क्षणामध्ये. तेच म्हणतो मग त्यावेळेस आपण बघायचं कशी माहित पाहिजे ना. अंतकाळ समयच माहिती नाही करायचा. तसं नाही हो. हा अंतकाळी आता मला आता तुम्ही म्हणायलाच सदा सर्वदा त्याला बघणं चालू आहे की नाही आपलं. हा तोच अंतकाळ आहे. अंतकाळ आहे पण बघायचं कसं हा त्याचा प्रश्न आहे ना. त्याला बघायचं कसं? अंतकाळ समय कसं बघायचं, कुठं बघायचं म्हणायचं ना. आधी नाही, आधी बी आपल्याला थोडी प्रॅक्टिस पाहिजे ना त्याला बघण्याची. पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्ने पांडुरंग पडली वरण म्हणा. इंद्रिया सका भावाचं निर्धार नाही. घरोघरी एसी जागा ऐसे केले म्हणा. तोच अंतकाळ संपलं. ज्याला स्वतःचा अंतकाळ समजला नाही तो आंधळा. पुढचा जन्म कसा घेता येते, ज्या जीवाला पुढचा जन्म कसा घेता येते त्याचा अंतकाळ संपला. त्याला अंतकाळ नाही. मरण माझे म्हणून गेले मी झालो मरण. ज्या वेळेस स्वतःचा अंतकाळ साध्य करण्याची ताकद जीवनाची अंगी असल्याच्या नंतर वाट पाहते मी या वेळेला कधी धारितामुळं म्हणते लक्ष्मीबाईचं भजन यांच्या पारखाच्या. काय म्हणते? वाट पाहते मी या वेळेला कधी धारितामुळं म्हणते. केव्हा जा तुझ्या भेटले म्हणते. ती जुनं होता त्याच्याशी निगडीत झालेली. आणि जो जीव त्याच्याशी निगडीत झालेला आहे त्याला मरण नाही. मरण कोणाला आहे? चार खालीच्या आणि स्वर्गाच्या जीवाला मरण आहे. वैकुंठच्या जीवाला मरण नाही. वैकुंठ केलं मी पाय वाटत एवढंच आहे. आपले कर्तव्य त्या विषयाशी, हा विषय तिथं नाही आताचा ज्या विषयाशी आपण धरून चालू. मागणीचा विषय आहे. परमेश्वर प्राप्ती झाल्याच्या नंतर भगवंताला काय मागावं हा मुद्दा आहे. आपण कोणीकडे जाऊन आलोय तो विषय नाही. पण त्याचं तरी झालं तरी त्यामधून आपल्याला काय बोध घेता येते हा घेण्याचा प्रयत्न करू. पण एक विषय लक्षात घ्या, परमेश्वर प्राप्ती झाल्याच्या नंतर काय मागावं हा मुद्दा आहे. याच्याविषयी चर्चा करतो. खूप चांगलं. मागणे तुझं प्रती आहे देशी तरी पाय पांडुरंगा. या संताची दिली आणि तुझं ना काय मागू देवा. तुका म्हणे आता उदाहरतो होई मज ठेवी पाहिजे संताची. मागण्याची प्रती इकडे आणि तिकडे काय सांगितलंय, जगी जीवनाचे सारे घ्यायला जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणून आमच्याकडे नाही घेतलं तर बरं झालं असतं. ते महिला मंडळाकडे चाललं तर बरं झालं असतं. मला वाटलं पूर्वीच्या शास्त्रात असे सांगितले आहे की
राजा चंद्राचे एक वचनी एकनिष्ठ कर्तव्य पाहून देवास धावून यावे लागते व रोहिदास जिवंत करून तुला काय पाहिजे ते वर माग असे देवाने सांगितले. त्या ठिकाणी 33 कोटी देव, गुरु वशिष्ठ व विश्वामित्रही हजर होते. त्यांच्या समोर रोहिदासाने अशी मागणी केली की मला पुढच्या जन्मी सत्यपणा व एकनिष्ठ कर्तव्यास न सोडणारे राजहरिश्चंद्र राजासारखे बाप पाहिजे. पतीच्या हुकमावर प्राण देणारे तारामती सारखी आई पाहिजे. सत्याचा मार्ग दर्शविण्यास महर्षी वशिष्ठ सारखे गुरु पाहिजेत व सत्याचा अहोरात्र छळ करणारे विश्वामित्र सारखे ऋषी पाहिजे. काय मागला हरिश्चंद्र राजानं मागलं रोहिदासाने एवढी मागणी केली. आपण खेळलं बदमाश त्याला बदल त्याला छळणाऱ्याला मागितलं देवाला. निंदकाचे घर आता असं शेजारी शुद्ध करावी देण्याची कसोटी किती मागणी केली. हो की खेळल्याला आपण काय म्हणतात बदमाश म्हणतात. हो त्याला पाहिजे म्हणा हो. का तर त्याच्यामुळे मला देव भेटला म्हणतो आता त्या छळणाऱ्यामुळे. पण जाऊ त्याची शक्ती त्याच्या बरोबर आपली ताकद तेवढी नाही. पण आपल्याला आहे आपल्याला आपण विसरू नये म्हणून आता जे जे करत आहे असं आपल्याला आज कितीतरी वर्षाकाळचा मी आहे. सद्गुरुनाथ महाराज